नमस्कार, तर तुमचं अनुष्काच किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहे। तर आपण इथे बघा, कढईमध्ये चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर कापलेली, तळलेला कांदा, कोळी मसाला, हळद आणि मीठ टाकून अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। हे वाटण आहे, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, तळलेला कांदा घेतलेला आहे मी त्याच्यात, आणि याच्यामध्ये 2 टोमॅटो वाटलेली आणि 1 कांदा। तर चला तर आपण पुढील कृतीकडे वळूया। तर आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत तापण्यासाठी। तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच कांदा ॲड करणार आहोत। कांदा मस्त आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे तेलावरती, जेणेकरून कांद्याचं थोडंसं कच्चपण निघून जाईल। तर आपण डिशमध्ये पाहतोय 2 तमालपत्र आहे, 1 काळी मिरी आहे 7-8, 1 वेलची आहे, 4-5 लवंग आहेत, दालचिनी आहे, चक्री फूल आणि मोठी वेलची पण आहे। तर आता आपण हे सर्व कांद्यामध्ये ॲड करणार आहोत, कारण जो खड्या मसाल्यांचा स्वाद आहे, सुगंध तो येण्यासाठी आणि थोडंफार तिखटही लागण्यासाठी। तर आपण छान प्रकारे शॅलो फ्राय करून घेऊया कांद्यासोबत खड्या मसाल्यांनाही। चला तर मग तर आपल्याला छान अर्धा तास ठेवायचं आहे मॅरिनेट करून। सॉरी, मी व्हिडिओ काढायला विसरली। तर आता आपण कांदा बघू शकता छान प्रकारे शिजलेला आहे। तर आता आपण याच्यामध्येच टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत। 2च टोमॅटो घेतलेले आहेत छान प्रकारे, आणि छान प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटोंना। तर आता आपण टोमॅटोची प्युरी ॲड केलेली, तर आपल्याला 2 ते 5 मिनटं छान प्रकारे टोमॅटोचा कच्चा पण घालवायचा आहे, शिजवायचं आहे। आपण बघू शकता छान प्रकारे टोमॅटो शिजलेला आहे। तर आता आपण वाटणही ॲड केलेलं आहे याच्यामध्ये, जे आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि तळलेला कांदा मी ॲड केलेला वाटणामध्ये। तर छान प्रकारे एकजीव करून शिजून द्यायचं छान वाटणाचाही कच्चं पण घालवायचं। तर आता आपण पाहू शकता वाटण छान शिजलेलं आहे। तर मी याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा, 2 चमचा कोळी मसाला टाकणार आहे मी। त्याच्यानंतर मी चिकनचा मसाला, एव्हरेस्टचा चिकनचा मसाला तोही टाकणार आहे मी, अर्धा पाऊच, जास्त नाही टाकणार, कारण की कोळी मसाला आमचा बेस्ट मसाला आहे। तर आता आपण पाहू शकता वाटण छान शिजवायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत। अजून बऱ्याचपैकी तेल सुटलेलं नाही आहे वाटणाला। तर या वाटणामध्ये मी खोबरं ॲड नाही केलं आहे सुकं, कारण की मी याचीच ग्रेव्ही बनवली आहे। कांदा पण पाहू शकता कशा प्रकारे तेल सुटलेलं आहे वाटणाला, म्हणजेच ग्रेव्हीला छान प्रकारे तेल सुटले, अशाच प्रकारे सुटून द्यायचं। तर आपण याच्यामध्ये कोळी मसाला, मीठ, हळद, तळलेला कांदा, कोथिंबीर टाकलेली होती। तर आपलं वाटण म्हणजेच ग्रेव्ही छान शिजलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत आता। तर पाहू शकता आपण चिकन ॲड केलेलं आहे। तर आता आपण पाहू शकता चिकन ॲड केलेलं होतं। तर आता आपण चिकन एकजीव करणार आहोत, कारण की चिकनमध्ये हे मसाले मुरले पाहिजे। मी जे ग्रेव्ही बनवले आहे ते छान प्रकारे त्यात मुरून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे एकजीव करायचं। एकजीव झाल्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये वाटणाचं पाणी ॲड करणार आहे। मी सुक्कं नाही बनवते, मी पातळ बनवत आहे। तर मी आता वाटणाचं पाणी ॲड करणार आहे। तर पाहू शकता आपण वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे। तर परत आपण एकजीव करून घेऊ। आधी मी वाटणाचं पाणी ॲड केलेलं, तर मी चिकन जे मॅरिनेट केलेलं तेही पाणी थोडंसं होतं, त्याच्यात मी अजून पाणी टाकून, थोडं अजून पाणी टाकून त्याच्यात मी केलेलं होतं। तर मी तेही पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, कारण की ग्रेव्हीला छान कवड येण्यासाठी। तर आता मी चिकनमध्ये बटाटेही ॲड करणार आहे। 1 बटाटा घेतला आहे, 4-4 तुकडे केले। तर आता आपण 15 मिनटं झाकण ठेवणार आहोत। तर 15 मिनटानंतर आपण बघून 15 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे। तर मी बघत आहे पाणी आहे की नाही चिकनला। तर आता आपण एकजीव करूया थोड्या वेळाने, म्हणजे कसं खाली लागून द्यायचं नाही चिकन। बटाटा पण बघायचा शिजला आहे की नाही, नाहीतर पाणी ॲड करायचं थोडंसं अजून। तर छान प्रकारे वासही येत आहे। चिकनमध्ये मी मीठ ॲड करणार आहे। चिकनमध्ये मी मीठ ॲड केलेलं नव्हतं, 15 मिनटं चिकन शिजून दिलं, त्याच्यानंतर मी मीठ ॲड केलेलं आहे। मी 5 काय 10 मिनटं शिजवलं, त्याच्यानंतर मी कोथिंबीर ॲड करते। तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे। चिकन कोळी पद्धतीचं चिकन आहे, चिकन रस्सा।
तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सब